आपल्या रोजच्या आहारामध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकात वापरला जाणारा पदार्थ तो म्हणजे हिंग. परंतु याबद्दल आपल्याला कितीशी माहिती आहे बरं? खरं तर रोज वापरतोय आपण. पण ते अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना तसं. आपल्याला त्याच्याबद्दल खूप माहिती बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना नसते. तर हिंग म्हणजे नक्की काय आहे? हा वनस्पतीपासून मिळतो की खनिज म्हणजे वनस्पतीच पदार्थ आहे, प्राणीज पदार्थ आहे की खनिज पदार्थ आहे? तुम्हाला माहिती आहे? म्हणजे मातीतनं मिळतो, जमिनीतनं मिळतो की वनस्पतींपासून मिळतो की प्राण्यांपासून मिळतो. अ, हिंगाचे काही वैशिष्ट्यपूर्ण उपयोग आहेत का? आयुर्वेदामध्ये हिंग कसा वापरला जातो? हिंगामध्ये भेसळ होते का? आणि होत असेल तर मग ती कशी ओळखायची? की शुद्ध हिंग कसा आणि अशुद्ध हिंग कसा? ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट हे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. हिंग, फेरुला नार्थेक्स नावाच्या वनस्पतीचा निर्यास म्हणजे डिंक म्हणजेच हिंग आहे. तर ज्याप्रमाणे बाभळीचा वगैरे डिंक असतो ना, तसा झाडांना जो स्राव येतो, तो म्हणजेच जसा डिंक असतो तसाच हिंग सुद्धा एक प्रकारचा डिंक किंवा निर्यास आहे. तो फेरुला नार्थेक्स नावाची एक वनस्पती असते म्हणजे जी म्हणजे हिंगाचं झाड आपण ज्याला म्हणू शकतो. छोटंसं असतं ते. हे वाळवंटी प्रदेशामध्ये मूळतः आढळतं. त्याच्यामुळे त्याचा जो काही हिंगाचं जे ओरिजिन आहे किंवा हिंग मूळतः कुठल्या प्रदेशातला आहे, तर अफगाणिस्तान आणि फारस देशातला हिंग आहे, असं आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. फारस देश म्हणजेच आजच्या काळातला इराण, इराण नावाचा देश. तर अशा प्रकारे तिथून उत्तम प्रतीचा हिंग आजही मिळतो. म्हणजे जरी भारतामध्ये जरी हिंग मिळत असला किंवा त्याचं झाड मिळत असलं तरी सुद्धा अ, अफगाणिस्तान आणि इराणमधला हिंग हा श्रेष्ठ दर्जाचा किंवा उच्च प्रतीचा मानला जातो. आणि तो कसा मिळवतात, तर त्याची जी मुळं असतात ना झाडाची, त्या मुळांवर चिरा देतात आणि मग त्याच्यापासून एक असा चिकट असा पदार्थ स्रवतो. मग तो कडक होतो आणि डिंकाप्रमाणे आणि मग तो काढून घेतात. त्याला हिंगू निर्यास असं सुद्धा म्हणतात. तर हिंगाचा सुद्धा पारंपरिक वापर आहे. म्हणजे चरक संहितेमध्ये हिंगाचं वर्णन आहे. म्हणजे विचार करा हा अल्मोस्ट 5,000-5,000 वर्षापूर्वीपासून हा औषधामध्ये, आयुर्वेदामध्ये प्रचलित आहे. त्याच्यामुळेच आपल्या स्वयंपाकघराचा तो सुद्धा तो अविभाज्य भाग आहे. हिंगाचे गुणधर्म सांगताना आचार्य सांगतात, की "हिंगू निर्यास छेदनीय, भेदनीय, अनुलोमिक, वातकफ प्रशमनानाम." म्हणजे तो छेदन, भेदन अशा गुणधर्माचा आहे. छेदन म्हणजे काय, की एखादी गोष्ट तोडून बाहेर काढणे. म्हणजे थोडक्यात जेव्हा गॅस अडकलेला असतो ना, गॅसेस वगैरे पोटामध्ये होतात आणि पोट असं कळ मारून आवळून दुखून येतं. त्याचं परमऔषध म्हणजे हिंग आहे आणि हे भारतातल्या घराघरातल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अनुभवी स्त्रियांना तर माहितीच आहे. बाळाचं पोट दुखायला लागलं, की पहिल्यांदा घरातली आजी काय सांगते, त्याला हिंगाचा लेप लाव. मग हिंगाचा लेप अशा प्रकारे पोटावर लावल्यानंतर पोट जे असतं ना ते दुखत जे असं आवळून येतं, बाळ रडतं, क्रँकी असतात मुलं बऱ्याच वेळा. कारण की त्यांना कोलिकी पेन असतं. कोलिकी पेन म्हणजेच काय, की जे गॅसेस साठून मोठ्या आतड्यांमध्ये पोट असं दुखायला लागतं, आवळून येतं, कडक होतं पोट. म्हणजे लहान मुलांच्या, बाळांच्या जर तुम्ही पोटाला स्पर्श केला तर ते कडक झालेलं असतं आणि मुलं अगदी रडत असतात जीव काढून. इतकं त्यांचं बिचाऱ्यांचं पोट दुखत असतं. तर अशा वेळेस जर तुम्ही त्यांना हिंगाचा लेप लावला तर मूल थोड्या वेळाने शांत होतं. हिंगाचा लेप कसा तयार करायचा अशा वेळेस आणि कसा लावायचा? तर हिंग थोडंसं तुम्ही पळीमध्ये घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका आणि ती पळी डायरेक्ट तुम्ही याच्यावर गरम करा गॅसवर आणि तिचं थोडंसं असा लेप म्हणजे घट्टसर लेप तयार होतो तो. तो लेप तुम्ही बेंबीच्या बाजूनी पोटाला लावा. हिंगाचा लेप पोटाला लावताना बाळांच्या काय किंवा मोठ्यांच्या काय, बेंबीमध्ये घालायचा नाहीये हिंग. तर तो बाजूनी तो लेप लावायचा आहे आणि त्याला शेकायचंय. अशा प्रकारे व्यवस्थित गरम पिशवीनी किंवा कपड्यानी वगैरे शेकून घ्यायचं पोट. बऱ्याचदा असा अनुभव येतो, की जे लहान बाळं अशा प्रकारे रडत असतात ना, त्यांच्या पोटाला हिंग लावल्यानंतर दुसऱ्या सेकंदाला त्यांना युरिन पास होते. जी म्हणजे थोडीशी अडलेली असते वातामुळे आणि शी पण होऊन जाते. म्हणजे शू आणि शी होऊन जाते आणि मग तो गॅस सगळा सरून जातो आणि मग मुलांना बरं वाटतं. इतकं स्ट्राँग हिंगाचं जे वर्णन केलंय ना ग्रंथामध्ये, की तो छेदनीय, भेदनीय आहे. वात आणि कफ प्रशमन करणार आहे. म्हणजे वात आणि कफ हे जे गॅसेस वगैरे जे पोटामध्ये होतात, ते सगळं घालवणारं आहे. त्याचप्रमाणे कृमिघ्न आहे. म्हणजे कृमी म्हणजे जंतांचं सुद्धा खूप सुंदर औषध आहे हिंग. त्याच्यामुळे लहान मुलांच्या बऱ्याच औषधांमध्ये हिंग हे आयुर्वेदामध्ये वापरलं जातं.
तर ह्या हिंगामध्ये बऱ्याच गोष्टींची भेसळ केली जाते. म्हणजे जसं माती टाकली जाते किंवा वेगवेगळ्या इतर वनस्पतींचे डिंक त्याच्यामध्ये घातले जातात किंवा बटाटा म्हणजे किंवा स्टार्च घातला जातो त्याच्यामध्ये. राईस फ्लॉवर वगैरे घातलं जातं. तर अशा प्रकारे विशेषतः स्टार्चची भेसळ जास्त करून हिंगामध्ये असते किंवा खडे किंवा माती वगैरे, कंकड वगैरे ते टाकलेलं असतात. तर शुद्ध हिंग मग त्याच्यामुळे काय होतं, की त्या हिंगाचं वजन वाढतं. परंतु जे हिंगाचे जे गुणधर्म असतात, ते औषधी गुणधर्म ते मिळत नाही. म्हणून हिंग कसा ओळखावा? तर हिंगाच्या 2 जाती सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे हिरा हिंग, तो अतिशय शुभ्र हिऱ्यासारखा असतो आणि त्याचा सुगंध एक छान प्रकारचा एक गंध विशिष्ट त्याला येत असतो आणि दुसरा असतो हिंगडा. तो म्हणजे की कृष्णवर्णी म्हणजे काळ्या रंगाचा असा असतो आणि किंवा काळसर असा रंगाचा आणि त्याला एक दुर्गंध येत असतो. तो निकृष्ट दर्जाचा हिंग मानला जातो. आणि व्यापारी लोकांचे म्हणजे व्यापारामध्ये 3 प्रकारचे हिंग आपल्याला बाजारामध्ये मिळतात. एक म्हणजे एक पिंड असतो म्हणजे एक खडा स्वरूपामध्ये एक येतो. दुसरा आहे तो कण स्वरूपामध्ये म्हणजे असे रेतीसारखे बारीक-बारीक कण असतात. तशा फॉर्ममध्ये एक हिंग मिळतो आणि तिसरा एक हिंग मिळतो तो म्हणजे असा एकदम बारीक पिठासारखा जो असतो तो हिंग. जनरली तो जो पिठासारखा हिंग असतो ना, त्याच्यामध्ये भेसळ असण्याची जास्त शक्यता असते. मग आता ही भेसळ आहे की नाही हे कसं ओळखतात? तर जेव्हा शुद्ध हिंग जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकतात, तर ग्लासच्या एखाद्या ग्लासमध्ये टाकायचे. ट्रान्सपरंट ग्लास घ्या, पाणी घ्या, त्याच्यामध्ये हिंग टाका आणि त्याच्यानंतर तो हलवायचा. हलवल्यानंतर जर तो व्यवस्थित विरघळला आणि खाली कुठेही त्याचा गाळ साठला नाही, तर तो शुद्ध हिंग आणि जर तो खाली बसला, तर ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये माती किंवा इतर न विरघळणारे पदार्थ त्याच्यामध्ये आहे. तर शुद्ध हिंग जो आहे तो पाण्यामध्ये विरघळतो आणि पाण्याला दुधी रंगाचं करतो. त्याचप्रमाणे हिंगामध्ये स्टार्चची भेसळ केली जाते. ती कशी ओळखायची? तर पाण्यामध्ये अशा प्रकारे हिंग विरघळल्यानंतर त्या पाण्यामध्ये आयोडीनचं टिंक्चर किंवा आयोडीन सोल्युशन टाकतात आणि मग ते टाकल्यानंतर जर स्टार्च असेल, तर आयोडीनमुळे स्टार्च जे असतं ते असं ब्लू कलरचं म्हणजे निळ्या रंगाचं होतं. तर ते पाणी जर निळ्या रंगाचं झालं, तर तो हिंग जो आहे त्याच्यामध्ये स्टार्च मिक्स आहे असं समजायचं. मग आता हे सगळ्या शुद्धी परीक्षा का गरजेच्या असतात? तर स्वयंपाकघरामध्ये कदाचित चालेल, पण आम्हाला औषधामध्ये वापरताना हा हिंग शुद्धच वापरावा लागतो आणि एवढ्याच शुद्धतेवर भागत नाही बरं का. हे सगळं शुद्धी केल्यानंतर पुढची एक स्टेप येते ते म्हणजे की आयुर्वेदिक औषधांमध्ये आम्ही वैद्य लोकं जो हिंग वापरतो, तो कसा शुद्ध करतो? तर पहिले तो पाण्यामध्ये विरघळवला जातो. पाणी सगळं आटवलं जातं आणि मग नंतर तो हिंग जो उरतो, तो पुन्हा तुपामध्ये भाजला जातो. त्याला घृतभर्जित हिंगू असं म्हणतात आणि मग असा जो हिंग असतो तो अ, औषधामध्ये वापरला जातो. आणि मग ह्या हिंगापासून अनेक औषधी कल्प, हिंगू कर्पूर वटिका किंवा हिंगवादी गुटिका हिंगवाष्टक चूर्ण, हस्तक चूर्ण, आपला जो पित्तसारक योग आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा हिंग योग्य प्रमाणामध्ये वापरलेला आहे. आणि हिंग हा उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे पित्ताला खरं तर वाढवतो. त्याच्यामुळे ज्यांना इरिटेशन होतं, ॲसिडिटी जास्त असते किंवा उष्ण प्रकृतीचे, पित्त प्रकृतीचे लोकं असतात, त्यांच्यामध्ये हिंगाने त्रास होऊ शकतो. परंतु पित्तसारक हे जे आपलं औषध आहे ना, ह्याच्यामध्ये हिंग हा इतका व्यवस्थित प्रमाणामध्ये वापरला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये इतर सुद्धा त्याची उष्णता कॉम्पेन्सेट करणारे घटक वापरलेले असल्यामुळे तो बाधत नाही आणि पित्ताच्या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा हा चालतो. पित्तसारक योग हा त्वरित गॅसेस वगैरे मध्ये रिलीफ देतो किंवा पोट दुखत असेल ना, तर खूप छान काम करतो. म्हणजे अगदी आत्ता नुकता घडलेला मी प्रसंग सांगते, की माझ्या मुलीला पोट दुखत होतं आणि त्यामुळे मी तिला हिंगाचं औषध देऊ शकत नाही कारण तिची पित्त प्रकृती उष्ण प्रकृती असल्यामुळे मी तिच्यामध्ये पित्तसारक योग जेव्हा वापरला, अर्धा चमचा तिला गरम पाण्यातून दिला. तिचं साधारण आता 11-12 वर्षाचं वय आहे. तर त्या वयाच्या मुलांना सुद्धा तुम्ही अर्धा चमचा जर तुम्ही दिला, तर तिला अक्षरशः 1 तासामध्ये फरक पडला. म्हणजे अशा प्रकारे गॅसेस वगैरे सरून गेले आणि पोट दुखणं तिचं थांबलं. तर असे अनुभव पित्तसारक योगाच्या बाबतीमध्ये मला आलेले आहेत. त्याच्यामुळे उष्ण-तीक्ष्ण औषधं असून सुद्धा जर त्यांना कॉम्बिनेशनमध्ये व्यवस्थित वापरलं, तर ते गुणकारी ठरतात आणि त्याचा त्रास होत नाही. ओटीपोटामध्ये जेव्हा दुखतं, पाळी जेव्हा येते ज्या स्त्रियांना, त्यावेळेस जेव्हा ओटीपोटामध्ये दुखतं किंवा इन जनरल सुद्धा जेव्हा तुम्हाला गॅसेसमुळे दुखतं, त्यावेळेस हिंगाचा लेप अशा प्रकारे ओटीपोटावर जो तुम्ही केला, मी जसा मगाशी सांगितला तसा, तर क्विक रिलीफ होतो. त्याच्याबरोबर पोट थोडं शेकून पण घ्यायचं.
आणि त्याचबरोबर मी मागे एक उपाय सांगितला तुम्हाला, की ओवा आणि काळे मीठ जे आहे, ते जर तुम्ही चावून पोटातून घेतलं, तर तुम्हाला गरम पाण्याबरोबर तर क्विक अशा प्रकारे ज्याला मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स म्हणतात, म्हणजे पोटामध्ये जेव्हा दुखतं स्त्रियांना, विशेषतः मुलींना पाळी येते तेव्हा, तर त्यावेळेस खूप छान फायदा होतो. हिंग काय करतं, तर ते जे तुमचे आपले जननेंद्रिय जे असतात ना, त्याच्याकडे जाणारा जो ब्लड फ्लो असतो तो वाढवतं. त्याच्यामुळे तो क्रॅम्पमध्ये रिलीफ येतो आणि ब्लड फ्लो सुद्धा इम्प्रूव्ह होतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की काही मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये अंगावरून व्यवस्थित जात नाही, फ्लो व्यवस्थित होत नाही. त्यावेळेस जर तुम्ही हिंग वापरला, तर तो अशा प्रकारे जर हिंग वापरला बाहेरून लावायला आणि पोटातून घेण्यासाठी तुम्ही पित्तसारक योग घ्या. पित्तसारक योग ह्याच्यासाठी सांगते, की जर उष्ण जरी प्रकृती असेल, तरी पण तो त्याच्यामध्ये मानवतो म्हणून. तुम्ही नुसता हिंग जरी घेतला तरी पण चालेल. पण हिंग उष्ण असतो, तीक्ष्ण असतो. त्यामुळे काहींना त्याचा त्रास होऊ शकतो. पण बाहेरून हिंग लावल्याने असं काही आतमध्ये एकदम पित्त वाढलं असं होणार नाही. म्हणून बाहेरून हिंगाचा प्रयोग हा कधी पण सेफेस्ट आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदातील आर्तव योग किंवा प्रदरवटी ह्या 2 औषधांमध्ये मी हिंगाचा वापर केलेला आहे, की जो पी-सी-ओ-डीच्या ज्या मुली असतात किंवा ज्यांना पाळी येत नाही, डिलेड मेन्सेस असतात, पाळी अडलेली असणे, या समस्यांमध्ये ह्या दोन्ही औषधांचा खूप सुंदर उपयोग आपल्याला करता येतो. आधुनिक रिसर्चमध्ये असं सापडलेलं आहे, की हिंगामध्ये कौमारीन नावाचं एक कंपाउंड असतं, की जे ब्लड प्रेशर सुद्धा रेग्युलेट करायला मदत करतं. तर अशा प्रकारे हिंगाचा फार प्राचीन काळापासून आयुर्वेद शास्त्रामध्ये औषधी मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये उपयोग केला आहे. कारण की त्याच्यामधले असलेले पाचन गुणधर्म जे आहेत, कृमीनाशन करणारे जे गुणधर्म आहेत, म्हणजे जंतू जे पोटातलं जे आहेत, ते नष्ट करणारे गुणधर्म आणि गॅस आणि वात ह्यांच्यावर जो त्याचं श्रेष्ठ कार्य होतं, त्यामुळेच त्याचा अशा प्रकारे औषधांमध्ये सुद्धा वापर केला आहे आणि रोजच्या सुद्धा आहारामध्ये किंवा स्वयंपाक करताना ह्याची वापरण्याची जी प्रथा आहे, ती आपल्याला घालून दिलेली आहे. ते ह्याच्या औषधी गुणधर्मामुळेच. आता मी जे काही हिंग वापरून जे काही औषधं बनवलेली आहेत, जे काही त्याचा मी उल्लेख केला, तर ती मी स्वतः बनवते आणि ती तुम्हाला कुठे मिळतील, तर इथे डिस्प्ले होणाऱ्या नंबरवर तसंच आपली वेबसाईट आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. जेणेकरून ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा पोहोचेल आणि त्यांना त्याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.